सर्वप्रथम आपल्याला लॉग इनवरती क्लिक करून परिचयवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आय कन्सेंटवरती करून नेक्स्टवरती OTP जनरेट करायचा आहे तुमचा. आता माझ्याकडे टॅप ऑथेंटिकेशन आहे म्हणून मी डायरेक्ट केलं आहे. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर माय प्रोफाईलला जायचं आहे. नंतर सर्व्हिस डिटेल्सला जाऊन नोडल ऑफिसला जाऊन तुमचा नोडल ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. तर सेव्ह ॲज ड्राफ्ट नंतर सेव्ह ॲज ड्राफ्ट करून सबमिट ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करून येस करायचं आहे. हे झाल्यानंतर नोडल ऑफिसर तुमची रिक्वेस्ट अप्रूव्ह करतील आणि ते अपडेट होऊन जाईल.